सुधागड तालुक्यात बुधवारी सायंकाळी एक धक्कादायक घटना घडलीय। आमनोली गावाकडे जाणारा महत्त्वाचा प्रवासी पूल अचानक कोसळल्याने परिसरात खळबळ उडालीय। क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे हा पूल कोसळल्याची गंभीर बाब समोर आलीय। ही घटना बुधवार दिनांक 13 रोजी सायंकाळी 5च्या सुमारास घडली। सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र या पुलामुळे जोडल्या जाणाऱ्या अनेक गावांच्या वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे। जांभूळपाडा मार्गे आमनोली, दहिगाव, कोलतरे तसेच परिसरातील आदिवासी वाड्यांकडे जाण्यासाठी हा पूल अत्यंत महत्त्वाचा मानला जात होता। कमी वजन क्षमतेचा आणि अरुंद असलेला हा पूल स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन प्रवासासाठी एकमेव पर्याय होता। मात्र काही उद्योजक आणि व्यावसायिकांकडून या पुलावरून सतत अवजड मालवाहतूक केली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी करूनही डंपर आणि हायवा वाहनांची वाहतूक सुरूच होती। अखेर क्षमतेपेक्षा अधिक वजनामुळे पूल कोसळल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। दरम्यान पावसाळा तोंडावर असताना पूल कोसळल्याने स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे। काही दिवसात शाळा आणि महाविद्यालये सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पाली पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक हेमलता शेरेकर यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली। यावेळी पोलीस उपनिरीक्षक अंकुश सांगळे, पोलीस हवालदार कल्पेश कांबळे, गणेश भोईर, मिलिंद कांबळे आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते। वादळवारा लाईव्हसाठी धम्मशील सावंत, सुधागड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।